नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्काचा जो काही 8 जानेवारी रोजी पेपर झाला होता त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते आणि कोणत्या टाईपचे प्रश्न होते ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपले डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याचा फायदा तुम्हाला पुढच्या पेपरला नक्की होणार आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी काँग्रेसचा राजीनामा कधी दिला? तर याचं उत्तर आहे, महात्मा गांधीजी यांनी काँग्रेसचा राजीनामा हा 1934 साली दिला होता। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील हिंदू लोकसंख्या किती आहे? तर भारतातील हिंदू लोकसंख्या ही 79.8 एवढी आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, कोणती पर्वतरांग महाराष्ट्रातील आहे? तर याचं उत्तर आहे, शंभू महादेव डोंगर रांग ही महाराष्ट्रातील पर्वतरांग आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांनी कोणत्या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे, लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना ही ब्रिटन या ठिकाणी केली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विधवा कायदा कधीचा आहे? तर याचं उत्तर आहे, विधवा कायदा हा 1929 सालचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तात्या टोपे यांचे मूळ नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे, तात्या टोपे यांचे मूळ नाव हे रामचंद्र पांडुरंग टोपे हे आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे हरणाच्या समूहाला काय म्हणतात? तर हरणाच्या समूहाला कळप असे म्हटले जाते। त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते ते आता आपण बघूया। त्यामध्ये अंकमालिका यावर 3 ते 4 प्रश्न हे विचारण्यात आले होते। त्यानंतर अक्षर मालिका यावर 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर पुढे जर बघितलं तर सांकेतिक भाषा यावर 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर बैठक व्यवस्था यावर 2 ते 3 प्रश्न होते। त्यानंतर दिशा यावर 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर नातेसंबंध यावर 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आले होते आणि ठोकळा या विषयावर 1 प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर पुढे जर बघितलं तर तुलनात्मक यावर 1 ते 2 प्रश्न होते। पझल टाईपचे 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर सामान्य ज्ञान यावर कोणते प्रश्न विचारण्यात आले होते ते आता आपण बघूया। त्यामध्ये 2011च्या जनगणनेवर महाराष्ट्र आणि भारत यावर 4 ते 5 प्रश्न हे विचारण्यात आले होते। त्यानंतर चालू घडामोडीवर 8 ते 9 प्रश्न हे विचारण्यात आले होते। त्यानंतर इतिहासावर 1 प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर राज्यघटनेवर 1 प्रश्न, त्यानंतर महाराष्ट्र भूगोल यावर 3 ते 4 प्रश्न, त्यानंतर समाज सुधारक यावर 1 प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर विज्ञान यावर 2 प्रश्न विचारण्यात आले होते। अशा प्रकारे हे सामान्य ज्ञानावर प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर मराठी व्याकरण जर बघितलं तर समानार्थी विरुद्धार्थी यावर 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर शुद्ध अशुद्ध यावर 4 ते 5 प्रश्न हे विचारण्यात आले होते मित्रांनो। त्यानंतर विशेषण यावर 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यानंतर क्रियापदावर 1 प्रश्न, तसेच सर्वनाम यावर 2 प्रश्न, त्यानंतर अलंकार यावर 1 प्रश्न, त्यानंतर समासावर 4 ते 5 प्रश्न असे विचारण्यात आले होते। त्यानंतर इंग्लिशमध्ये जर बघितलं तर इंग्लिशमध्ये आर्टिकल यावर 2 क्वेश्चन हे विचारण्यात आले होते। त्यानंतर पॅराजंबल यावर 3 ते 4 क्वेश्चन होते। त्यानंतर स्पॉट द एरर यावर 2 ते 3 क्वेश्चन हे विचारण्यात आले होते। त्यानंतर बेसिक ग्रामर जे आहे त्यावर 2 ते 3 क्वेश्चन हे विचारण्यात आले होते आणि त्यानंतर शेवटचं जे आहे ते पॅसेजवर 5 क्वेश्चन हे विचारण्यात आले होते मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राइब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।